ठिकाणी पार पडतो। उपस्थित लाटवण पंचक्रोशीतील सर्व या ठिकाणी मान्यवर उपस्थित आहेत। कादवण गावचे पोलीस पाटील विजयजी खैरे आपण व्यासपीठावर यायचं आहे। त्याचप्रमाणे उपस्थित सर्वच ग्रामस्थ जेवढे ग्रामस्थ असतील आपण व्यासपीठावर यायचं आहे। थोड्याच वेळात या ठिकाणी समारोपाचा कार्यक्रम आपण घेतोय। मुरादपूर गावचे ग्रामस्थ देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांची नावं या ठिकाणी माहिती नाहीत पण त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे। या पंचक्रोशीतील सर्व ज्येष्ठ खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत। सगळ्या मान्यवर खेळाडूंना विनंती आहे आपण स्टेजकडे यायचं आहे। मुरादपूर संघातील ज्येष्ठ खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याने देखील इथे यायचं आहे। पंचक्रोशीतील या खेळामध्ये ज्याने ज्याने सहकार्य केले ते सगळेच आमचे खेळाडू, मग समीर असेल, साहिल असेल, अंकुश कासरे कुठे आहे तिथे आपण देखील वरती यायचं आहे। सन्माननीय स्वप्नील साळवी सर यांचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी अंकुश कासरे उपस्थित आहेत। सन्माननीय पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। सर बसा, स्वप्नील सर बसा तुम्ही। सन्माननीय सचिनजी पेडणेकर पोलीस पाटील आणि संघमालक कर्णधार स्वतः या ठिकाणी उपस्थित आहे। मी त्यांना देखील विनंती करतो आपण स्टेजवर यायचं आहे। विजयजी आपण देखील सावर्डेकर या ठिकाणी उपस्थित आहात। सन्माननीय वसीमभाई या ठिकाणी उपस्थित आहेत, आपण देखील स्टेजवर यायचं आहे। मुरादपूर संघाचे ज्येष्ठ खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत। ही सगळी मान्यवर मंडळी, या खेळाचं तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आम्ही या स्पर्धा पार पाडित आहोत। सलग दुसरं वर्ष आणि दुसऱ्या वर्षी देखील आपण चांगलं सहकार्य या ठिकाणी आम्हाला केलेलं आहे। तुम्ही सगळी छोटी मुलं खेळावी यासाठीच हा सगळा आमचा आटाटोप असतो, आमचा प्रयत्न असतो। या अंडरमच्या स्पर्धा या ठिकाणी भरवण्यामागचा उद्देश असतो की सगळी तुम्ही मुलं जी आहात ती मोबाईलमध्ये सगळे व्यस्त आहात आणि त्या 1-2 दिवसामध्ये आपण निश्चितपणे मैदानी खेळ खेळता येतील तुम्हाला, त्यासाठी आम्ही या कार्यक्रमाचं नियोजन करीत असतो। तुमच्यातील चांगले खेळाडू तयार होण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत असतो। बस तुमचं असं आम्हाला सहकार्य असलं पाहिजे। परीक्षा जवळ आलेल्या आहे, सगळ्यांनी अभ्यास देखील करायचा आहे। खेळ आता संपलेले आहेत 1-2 दिवसाचे, आता फेब्रुवारीमध्ये 10वीची परीक्षा लवकर लागते आहे, तर सगळ्यांनी स्टडीकडे पण जरा लक्ष द्या। या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर प्रथम पारितोषिक सन्माननीय दळवी साहेब, अजय अशोक दळवी साहेब यांच्याकडून प्रथम पारितोषिक 11,111 या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे। द्वितीय पारितोषिक सन्माननीय अविनाशजी दादा सोनकर आमचे आदरस्थान यांच्याकडून आपल्याला मिळालेला आहे। यूट्यूबचा सर्व खर्च सन्माननीय स्वप्नीलजी साळवी सर, सह्याद्री पल फार्मिंग यांच्याकडून आपल्याला मिळालेला आहे। आणि सगळ्याच मान्यवर मंडळी या ठिकाणी भारतीय जनता पार्टी या पक्षाकडून या ठिकाणी जेवढे सगळ्या ट्रॉफ्या दिसत आहेत आणि तालुका अध्यक्ष सन्माननीय अप्पाजी मोरे आणि सचिव सरचिटणीस सन्माननीय भाई अर्थात प्रवीण कदम यांच्याकडून या ठिकाणी हे सगळे पारितोषिक ट्रॉफ्या आहेत या ठिकाणी आपल्याला समोर ज्या आहेत त्या मिळालेल्या आहेत। सगळ्यांकडून चांगलं सहकार्य मिळत असताना या स्पर्धा तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यातून आम्ही पार पाडित आहोत। लाटवण पंचक्रोशी आयोजित लाटवण पंचक्रोशी प्रीमियर लीग या दुसऱ्या पर्वातील हा शेवटचा क्षण आपल्याला म्हणता येईल। बक्षीस वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी आणि या स्पर्धेचा समारोप या ठिकाणी आपण करतोय। प्रथमतः ही स्पर्धा
कालपासून ते आजपर्यंत अतिशय तुमच्या सर्व संघमालक आणि कर्णधार, सर्व खेळाडू आणि सर्व आयोजक यांच्या सहकार्याने ही स्पर्धा अतिशय सुंदररित्या पार पडलेलीच आहे. परंतु ही स्पर्धा पार पाडण्यामागे ज्यांनी सहकार्य केले त्यांचा देखील सन्मान करणं आमचं एक प्रकारचं कर्तव्य आहे. त्यामध्ये श्री अजय अशोक दळवी, चेअरमन दळवी शैक्षणिक समूह, जे तालुक्यातील जे पहिले इंजिनिअरिंग कॉलेज आहे पॉलिटेक्निक शेनाळे, यांकडून ह्या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक 11,111 रुपये ही रोख रक्कम आपल्याला मिळालेली आहे. त्यांना सन्मान करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. मी दिनेशजी कासारे यांना विनंती करतो की एक प्रतिनिधी स्वरूपात प्रवीणजी कदम या ठिकाणी त्यांचा सन्मान स्वीकारावा. त्याचप्रमाणे आपल्या समोर जे भव्य प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ असे हे भव्य चषक आपणासमोर दिसत आहेत. त्या चषकाचे मानकरी आहेत ते श्री आप्पा मोरे, भाजपा मंडणगड तालुका अध्यक्ष, त्याचप्रकारे श्री प्रवीण कदम, भाजपा मंडणगड तालुका सरचिटणीस यांच्या सौजन्याने हे भव्य 4 चषक आपल्याला मिळालेले आहेत. त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी आमचे आयोजक जीवन मोहिते सर करतील. त्याचप्रकारे या स्पर्धेसाठी द्वितीय क्रमांकाचे जे पारितोषिक मिळालेलं आहे श्री अविनाश सोनकर साहेब, आपल्या पंचक्रोशीतलं पहिले PSI आणि एक खरंच उत्कृष्ट असं व्यक्तिमत्व म्हणता येईल. सध्या ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक या पदावर सेवानिवृत्त झालेले आहेत आणि सध्या ते समाजसेवक म्हणून माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्यांनी रोख रक्कम 7,777 रुपये द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला दिलेलं आहे. त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी करावा. मी मनोज सुतार यांना विनंती करतो की त्यांचे प्रातिनिधिक स्वरूपात श्री बाबू मोरे यांनी सन्मान स्वीकारावा. त्याचप्रकारे गतवर्षी झालेल्या स्पर्धेमध्ये ज्यांनी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक दिलं होतं आणि ह्या वर्षी देखील त्यांचं उत्तम सहकार्य या स्पर्धेला लाभलेलं आहे ते श्री स्वप्नील मोतीराम साळवी, सह्याद्री पर्ल फार्मिंग ट्रेनिंगचे सर्वेसर्वा, यांनी देखील आजचा जो यूट्यूबचा जो खर्च आहे तो त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी प्राप्त झाला आहे. तर त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी होतोय. अंकुश कासारे एक प्रातिनिधिक स्वरूपात त्यांचा सन्मान स्वीकारतायत. दीपक कासारे त्यांना सन्मानित करतायत. त्यानंतर कैलासवासी प्रदीप नारायण कासुर्डे यांच्या स्मरणार्थ श्री ज्ञानदेव काशीराम कदम यांच्याकडून या स्पर्धेसाठी तृतीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 3,001 रुपये आलेलं आहे. तर त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी होतोय. लिंबू कोणचं कोण हर्ष कदम या ठिकाणी प्रतिनिधी म्हणून त्यांचा सन्मान स्वीकारा. कैलासवासी प्रदीप नारायण कासोड यांच्या स्मरणार्थ श्री ज्ञानदेव काशीराम कदम यांच्याकडून या स्पर्धेसाठी तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 3,001 रुपया या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त झालंय. त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. मी आमचे आयोजक बाळू गणवे यांना विनंती करतो की त्यांना सन्मानित करावं. त्याचप्रकारे श्री सचिन बबन राणे भोळवली यांच्याकडून या स्पर्धेसाठी चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 3,001 रुपये प्राप्त झालेत. त्यांचा देखील सन्मान होतोय. बाळू गणवे आमचे आयोजक त्यांचा सन्मान स्वीकारतायत. त्यानंतर श्री राजेंद्र दत्ताराम यादव यांच्याकडून वैयक्तिक बक्षिसांसाठी लागणारी जी सर्व रक्कम आहे ती त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी प्राप्त झाले. राजेंद्र दत्ताराम यादव यांना देखील आम्ही सन्मानित करतोय. या ठिकाणी बाबू मोरे त्यांचा सन्मान या ठिकाणी स्वीकारतायत. त्याचप्रकारे तेजस मोहन सोदार यांनी देखील स्पर्धेसाठी लागणारी सर्व वैयक्तिक चषके दिली होती. आम्ही त्यांना सकाळी सन्मानित केलंय. त्यानंतर श्री दत्ताराम घेऊन गेला. या ठिकाणी तेजस मोहन सुतार हे जे आकर्षक वैयक्तिक बक्षिसांसाठी जे चषक ठेवलेले आहेत ते त्यांच्या माध्यमातून मिळाले. धन्यवाद. त्यानंतर श्री दत्ताराम यशवंत गोरेवले सह्याद्री पर्ल फार्मिंगचे फाउंडर मेंबर या ठिकाणी गेल्या वर्षी देखील उत्तम सहकार्य लाभलं होतं. या वर्षी देखील त्यांचं या ठिकाणी सहकार्य लाभलेलं आहे. आमचे मार्गदर्शक चाळके सर यांना विनंती करतो की त्यांना सन्मानित करावं. त्याचप्रमाणे
शुभम जाधव एक आयोजक स्वरूपात असून देखील त्यांनी या स्पर्धेसाठी जे आपण चेंडूची व्यवस्था केली आहे तर त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी होतोय. श्री महेश साटम यांकडून या यूट्यूब लाईव्हसाठी लागणारी वायफायची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून झाली. त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी सकाळ 17पासून कालपासून ते आजपर्यंत आपल्याला या ठिकाणी समालोचक म्हणून लाभलेले आहेत. भरतजी मोरे आपला वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिले. 2 दिवस त्याने उत्तम असं समालोचन केले. त्यांना देखील आम्ही सन्मानित करतोय. या वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं या शाळेच्या या आपल्या लाठवण हायस्कूलचे जे माजी विद्यार्थी आहेत आणि कादवण गावामध्ये त्यांनी बरेच वर्ष या ठिकाणी ते रहिवासी म्हणून राहिलेले आहेत आणि एक चांगला योग आपल्याला म्हणता येईल. त्यांना देखील एक सन्मान चिन्ह देऊन प्रवीणजी कदम यांनी सन्मानित करावं. त्याच प्रकारे एक दुसरं वैशिष्ट्य आपल्याला म्हणता येईल. पहिलं वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगितलं की ह्या स्पर्धेमध्ये एक पहिली मुलगी या ठिकाणी खेळली आर्या निवेंडीकरच्या स्वरूपात. आणि आजचं जे दुसरं वैशिष्ट्य होतं की आपल्याला एक छोटा समालोचक या ठिकाणी वेळात वेळ काढून सकाळपासून तो समालोचन करतोय. संकल्प सनगरे याच्या स्वरूपात सकाळपासून आपण त्यांचं समालोचन ऐकताय. त्यांना देखील या ठिकाणी आम्ही सन्मानित करतोय. दिनेशजी कासारे यांना विनंती करतो की त्यांनी सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करावं. अतिशय सुंदर असं बघा इयत्ता 7वीला शिकणारा विद्यार्थी उत्तम समालोचक म्हणून नक्कीच भविष्यात एक मोठ्या उंचीवर तो नक्कीच जाईल. या ठिकाणी कालच्या दिवसामध्ये सांगितल्याप्रमाणे खरंच एक सुंदर असं खेळ तुम्ही दाखवलेला आहे. आर्या निवेंडीकर एक पहिली मुलगी या ठिकाणी एक आपल्या लाठवण पंचक्रोशीच्या इतिहासामध्ये एक मुलगी या ठिकाणी क्रिकेट खेळली. नक्कीच तिचा आदर्श या ठिकाणी पुन्हा आणखीन काही मुली पुढच्या वर्षी नक्कीच ॲड होतील अशी अपेक्षा व्यक्त करतोय. तिला देखील या ठिकाणी सन्मानित करतो. चाळके सरांच्या वतीने तिला 200 रुपयाचं या ठिकाणी पारितोषिक आलंय. त्यानंतर तिचे जे वडील आहेत परेश निवेंडीकर अतिशय त्यांना देखील खेळाची खूप आवड आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ती आज 2 दिवस खेळते. त्यानंतर आपण बक्षीस समारंभाकडे येतोय. सुरुवातीला वैयक्तिक बक्षीस आपण देतोय. त्यामध्ये हॅलो चला सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा अभिनंदन करतो या स्पर्धेमध्ये आपण केलेली उल्लेखनीय कामगिरी त्याबद्दल. सर्वांना विनंती आपण थोडे समोर या. बघा एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या सर्वांना एकत्रित आणण्याचं कार्य या कमिटीने केलं. पण आपण केलेल्या खेळावरती जी स्तुतीसुमनं उधळण्याचे काम करतायत ते बाकी सर्व दर्शक आणि ही आयोजन कमिटी आहे. ज्यावेळेला बक्षीस वितरण चालू आहे त्यावेळेला तुम्ही जास्त मागे नाही जाणार याची अपेक्षा यासाठी आहे
कारण हे तुमच्यासाठी सगळ्यांसाठी चालू आहे. तुम्ही किती छोटे, किती मोठे, किती एव्हरेज प्लेअर आहात, यापेक्षा हा कार्यक्रम तुमच्यासाठी आहे हे मनामध्ये ठेवून समोर आलात तर बरं होईल. बक्षीस वितरणाला सुरुवात होतीये. वैयक्तिक पारितोषिक आपण सर्वप्रथम देणार आहोत. या स्पर्धेमधील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक, बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट कोण असेल? सर्वोत्तम क्षेत्ररक्षक या स्पर्धेमधील नाव आहे मनीष करावडे. मी विनंती करेल आमच्या पोलीस पाटील विजयजी खैरे यांच्या शुभ हस्ते हे बक्षीस देऊन त्यांचा गौरव करतील. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात मनीष साठी. आता गाणं बोलायला पाहिजे होतं यार, लेट तुम्ही लवकर बोलले. चला, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. बेस्ट बॉलर कोण आहे? सर्वोत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेमधील त्याने केली अतिशय चांगली कामगिरी. चांगली कामगिरी केली कोणी माहित नाही, सगळ्यांनी केली म्हणून तुम्ही फायनल पर्यंत आलात. आणि या बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटचा हकदार मानकरी नाव आहे आकाश नेवाने. जोरदार टाळ्या. मी विनंती करेल सनी लेन संघाचा आहे. चला या आकाश. मी विनंती करेल पोलीस पाटील सचिन पेंडेकर साहेब आपण समोर या. अच्छा, आकाश घरी गेलाय म्हणून सनी लेन मध्ये त्यांचे ते संघमालक संघनायक कोण आहेत त्या घेऊन गेल्यात. थँक्यू सो मच. आपण इथे इतका वेळ वाट बघितली त्याबद्दल. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट, उत्कृष्ट फलंदाज कोण असेल? कोण आहे? देऊया का त्यांना? आणि हा किताब देण्यासाठी मी विनंती करेल साबीर भाई खलपे यांना की आपण समोर या. साबीर भाई खलपे. हे साबीर भाई. चला, काय हरकत नाही. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट आहे. दिस अवॉर्ड गोज टू मिस्टर ओमकार सुतार. 2 वेळा 6 चेंडू 6 चौकार आणि पहिली मॅच बघा. त्यांची इच्छा सुद्धा त्यापूर्वी हा किताब आपण देतो. मी तुम्हाला आवर्जून सांगेल की काल पहिली मॅच ज्या वेळेला झाली त्यावेळेला उद्घाटन सामना ओमकार खेळले होते आणि ज्या वेळेला पहिला सामना झाला त्यावेळेला 48 धावांचा बचाव म्हणजे पाठलाग करत असताना यांच्या संघाला दमछाक आली होती. कुणालाही वाटलं नव्हतं की हा संघ तिथून बाउन्स बॅक करेल किंवा ती तितकी चांगली फाईट देईल, परंतु यांनी फाईट दिलं, अंतिम सामन्यापर्यंत पोहोचवलं. आणि याच्यामध्ये एक थोडासा एक एरर आला होता ज्या मॅचमध्ये ओमकार लवकर बाद झाले होते. सेमीफायनलचा सामना होता आणि त्या सामन्यामध्ये एक असा फलंदाज त्याने अशी काही झलक दाखवली ती कुणी प्रेडिक्ट केलेली नव्हती. आणि म्हणूनच ओमकार यांनी ठरवलं की हा बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंटचा किताब त्या खेळाडूला द्यायचा आहे. आणि त्या खेळाडूचं नाव आहे ज्याच्या बॅटमधून आलं ते 6 चेंडू 6 चौकार. नाव आहे अरमान. प्लीज कम. मी विनंती करा अरमानला आपण यायचंय. जोरदार टाळ्या. सेमीफायनलच्या महत्वाच्या मॅच मध्ये तरी केलेली ती कामगिरी होती आणि त्यामुळे ओमकार यांच्याकडून ते बक्षीस अरमानला दिलं जातंय. ओमकार या जरा फोटो काढायचा आहे त्यांना. अशाच काही संधी असतात आणि त्या संधीला आपल्याला मोठं करायचं असतं जेणेकरून तुमचं नाव मोठं होतं आणि त्या प्रकारचं अरमानने नाव मोठं केलंय. मला वाटतं पुढच्या वर्षी अरमानला सर्वाधिक जास्त बोली लागू शकते. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज, फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच एक असा खेळाडू ज्याने फक्त फायनल नाही तर क्वालिफायर मध्ये सुद्धा खूप चांगली बॅटिंग केली आणि 1 हँडेडली फलंदाजी कमान सांभाळत होता. नाव आहे मिस्टर साहिल कासारे. अभिनंदन साहिल. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट कोण आहे? मी विनंती करेल विजय सावडेकर साहेब आपण समोर या. आपल्या शुभस्थ हे बक्षीस दिलं जाईल. मॅन ऑफ द सिरीज, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट कोण असेल? सगळे आहेत. आता रेस मध्ये भरपूर असे खेळाडू होते, त्यामध्ये
त्या मी सर्वांची नावं घेतो एका लाईनमध्ये. मला जितपत माहिती आहे, सिस्टमने डेटा काही दिला माहीत नाही आहे. वेदांत आदित्य त्या रेसमध्ये होता, साहिल त्या रेसमध्ये होता, ओमकार होता, अरबाज सुद्धा काही प्रमाणामध्ये होता आणि अखेरकार ज्याने जास्त प्रभावित केलं आणि या स्पर्धेमध्ये आपली वेगळी छाप सोडली त्याला मॅन ऑफ द सिरीजचा खिताब जातोय. जास्त वेळ घेणार नाहीये, डायरेक्टली अनाऊन्स करू का? चला, मॅन ऑफ द सिरीज, प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, अँड दिस अवॉर्ड गोज टू मिस्टर ओमकार सुतार. ओमकार सुतार, such a magnificent performance as a captain, as a leader म्हणून त्याने केला, ॲज अ बॅटर म्हणून केला, ॲज अ बॉलर म्हणून केला आणि म्हणूनच त्याला मॅन ऑफ द सिरीजचा किताब देण्यात आलाय. त्यानंतर आपण सांघिक पारितोषिकांकडे वळतोय. सांघिक पारितोषिक मी सर्वप्रथम चतुर्थ क्रमांकाचा मान ज्या संघाने पटकावला त्या संघाला या ठिकाणी आमंत्रित करेल. स्वप्नपूर्ती एंटरप्राइजेस आपण यायचंय. वसीम भाई आपण या. आपल्या शुभास्ते हे बक्षीस दिलं जाणाऱ्या चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ आर्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या जातात. या संघाने एक मुलगी खेळवली होती आणि ती होती आर्या आणि हे चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस देऊन त्याचा गौरव करण्यात येतोय स्वप्नपूर्ती एंटरप्राइजेस. त्यानंतर पुढील पारितोषिक तृतीय क्रमांकाचं कैलासवासी प्रदीप नारायण कासोडे यांच्या स्मरणार्थ श्री ज्ञानदेव काशीराम कदम यांच्याकडून तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आणि त्याचबरोबरीनं मी विनंती करत बाळूदादांना की आपण समोर यायचंय. आपल्या शुभास्ते ही रोख रक्कम आणि ही ट्रॉफी दिली जाईल. तृतीय क्रमांकाचा मान ज्या संघाने पटकावलाय त्या संघाचं नाव आहे, संघाचं नाव, ज्या संघाची दहशत खूप मोठी होती, नाव आहे तैमूर 11. या लवकर. एक असा संघ जो सगळ्यांना वाटत होता की हा अंतिम सामन्याचा मानकरी आहे, परंतु काही चुका, काही उणिवा त्यांच्या त्या विजयामध्ये पाहायला मिळालं. म्हणूनच त्यांना या तृतीय क्रमांकावरती समाधान मानावं लागतंय. अभिनंदन आणि हार्ड लक. त्यानंतर यापुढील बक्षीस या स्पर्धेतील उपविजेतेपद श्री अविनाश सोंडकर साहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या माध्यमातून हे द्वितीय क्रमांकाचं रोख रक्कम 7,777 दिलेलं आहे. त्यांचा मी विनंती करत प्रवीण कदम यांना की आपण समोर यायचंय. आपल्या शुभ असते हे बक्षीस दिलं जाईल. थांबा जरा. ही ट्रॉफी आणि कॅश प्राइज दिलं जाणार आहे एक अशा संघाला ज्या संघाने खूप चांगली कामगिरी केली आणि फायनल पर्यंत आपले होप्स गमावलेले नव्हते आणि तो ठरला उपविजेता. संघाचं नाव आहे स्वर्गीय RD चाळके सर. जोरदार टाळ्या होतात या टीमसाठी. हे नाव नाही एक ऊर्जा आहे, हे नाव नाही एक भीती आहे, हे नाव नाही हा एक धाक आहे. मला वाटतं बहुतांश माजी विद्यार्थ्यांना माहित आहे आणि गेल्या वर्षी राहिलेली ही खंत पूर्ण झाली आहे. मित्र आवर्जून सांगावंसं वाटतं जे नाव आहे या संघाचं, या संघाचे संघमालक इथे जरी असतील तरी सुद्धा मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, एक असा काळ होता या शाळेमध्ये शिक्षण घेणं आणि तिथून शिकलेला मुलगा मला वाटत नाही कुठे जाऊन फेल होईल. अशा प्रकारचं शिक्षण प्रणाली या शाळेची आणि हा रंगमंच सुद्धा त्यांच्याच नावाने आहे. RD चाळके सर म्हटलं की मी आलो त्यावेळेला मागच्या बाजूने गेलो, त्यांची ती केबिन आहे, तिथे एक विंडो आहे, अजूनही ती तशीच आहे. अंगावरती काटा सुद्धा आला बोलताना. एक दहशत अशी होती की आम्ही खेळायला जाताना सुद्धा हा विचार करायचो की बाबा तिथे गेल्यानंतर सर दिसणार तर नाही ना, कारण दिसल्यानंतर घरचा रस्ता डायरेक्ट पकडायला लागायचा. हा एक धाक होता, कोणत्या प्रकारची जबरदस्ती नव्हती, परंतु त्यांचं एक स्वप्न होतं की माझ्या अंडरखाली खेळणारा प्रत्येक हा विद्यार्थी हा एक अशा उंचीवरती जावा जेणेकरून आपल्या हायस्कूलचं नाव व्हावं. ही अशी त्यांची विचारसरणी होती. अतिशय शिस्तप्रिय असे ते मुख्याध्यापक होते या शाळेच्या आणि त्यांच्या नावाने हा संघ खेळला गेला आणि तो उपविजेतेपदाचा मान पटकावताना दिसला. मी विनंती करेल सर्वांना की सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात, कारण ते होते म्हणून आम्ही इथे आहोत. शेवटचं आणि अंतिम बक्षीस देण्यासाठी मी विनंती करेल सर्व आयोजन कमिटीचे मेंबर, सर्वांना विनंती आपण समोर यायचंय आणि
संघमालक मुळीच खाचे आहेत का इथे? आपण सुद्धा समोर यायचंय. श्री अजय अशोक दळवी, चेअरमन दळवी शैक्षणिक समूह यांच्याकडून प्रथम क्रमांकाची रोख रक्कम देण्यात आली आहे आणि ही ट्रॉफी देऊन गौरव केला जाणार आहे अशा संघाचा ज्याने शेवटपर्यंत हार मानली नाही, अनेक अप्स अँड डाऊन पाहिले आणि अंतिम विजेतेपद पटकावलं. संघाचं नाव आहे, त्यांनी सांगितलं तर सुरुवातीलाच, वन साइड मुरादपूर. जोरदार टाळ्या. खरोखर वन साइड होते आणि त्याने खरोखर ती वन साइड सारखी कामगिरी करून दाखवली. असे वन साइड मुरादकर संघाचे खेळाडू पूर्णपणे एन्जॉय करतात या क्षणांना आणि या दुसऱ्या पर्वाचा चॅम्पियन आपल्याला मिळालाय. पुन्हा एकदा सर्व खेळाडूंचा मनापासून आभार, पुन्हा एकदा सर्व संघ मालक त्यांचा मनापासून आभार. आयोजन कमिटी थँक्यू सो मच. आणि ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली असं मी जाहीर करतो. थँक्यू सो मच. सर्व